माळजाई देवस्थान हे सर्व शहराच्या मध्यभागी आहे. तसंच खेडेगावातून जे लोक येतात, जवळ कोर्ट आहे, तलाठी ऑफिस आहे, सर्कल ऑफिस आहे, इथं जी लोक येतात त्यांना एकमेव बसण्याचं ठिकाण म्हटलं तर माळजाई देवस्थान आहे. त्याचप्रमाणे साहेबांनी सांगितलं तसं विद्यार्थ्यांचं अभ्यासाचं ठिकाण हेच आहे. लहान मुलांना खेळायचं म्हटलं तर माळजाईचं आहे. वयस्कर लोकांना बसायचं म्हटलं तर माळजाईचं आहे. आणि देवीचं ठिकाण म्हटलं तर फलटणमध्ये आज एकमेव असं आहे की इथं श्रद्धेने लोक येऊन दर्शन करतात. पण हे झालं आपल्याविषयी. परंतु त्याचबरोबर इथं जर संध्याकाळी 7 वाजता आलं तर तुम्हाला हजारो चिमण्या, कावळे, पोपट येतात, त्यांचा किलबिलाट. आणि त्या वातावरणात जर आपण बघितलं तर आपण फलटणमध्ये नाही, एखाद्या छान अशा निसर्गरम्य ठिकाणी आहे अशी भावना होती. आणि त्याच्यामुळं इथलं वातावरण खूप सुंदर आहे. आणि आता इथे जी नियोजन झालेलं आहे सगळं, त्याच्या माध्यमातून असंच सर्वांचा सहभाग लागेल. सगळे श्रद्धेने आता दर्शनाला येतील. सगळे आता मुलंसुद्धा अभ्यासाला परत यायला सुरुवात होतील आणि अशीच सगळ्यांची प्रगती ह्या ठिकाणी होईल.